नमस्ते बच्चों। तो आज हम 8वीं कक्षा के लिए 10वीं पाठ या कविता अभिनव गीत, इस कविता के बारे में आज हम जानकारी प्राप्त करेंगे, है ना बच्चों? अब सब अच्छा है ना? ओके। तो इस कविताओं को शुरुआत करने से पहले हम कवि परिचय हम पहले देखेंगे। पहला कवि परिचय, जो कवि का नाम हरिशंकर कश्यप। देखिए, हरिशंकर कश्यप जी का जो संक्षिप्त जो विवरण इस तरह है। देखिए, अपने किताब में है, सब किताब देखिए। श्री हरिशंकर कश्यप हिंदी के प्रसिद्ध बाल साहित्यकार है। आपने बच्चों के लिए अत्यंत रोचक है, मनोरंजन व ज्ञानवर्धक एकांकी कविताएं, कहानियां तथा जीवनियां लिखी है। आपकी कुछ प्रसिद्ध पुस्तकें हैं: पुलुहरी, झरना, मेरे देश के महान बालक, मेरे देश के मंदिर, मेरे देश की महान नारियां, मेरे देश के ऋषि मुनि, मेरे देश के संत महात्मा, देश की आन पर, पूजा के फूल, आपकी रचनाओं के मूल तत्व, राष्ट्रभक्ति, भारतीय धर्म और संस्कृति है। समझिए बच्चों। देखिए, जो इस कवि का जो परिचय है हरिशंकर कश्यप जी का, जो देखिए इसका अर्थ, हरिशंकर कश्यप जी हिंदी भाषा के लिए जो प्रसिद्ध बाल साहित्यकार है। बाल साहित्यकार का जो मतलब, जो छोटे बच्चों के लिए रोचक कहानियां या कविता जो लिखने का जो बहुत प्रख्याति, हरिशंकर कश्यप जी बहुत प्रख्याति है। देखिए, ಇವರು ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಕತೆ, ಕವನಗಳನ್ನ, ಸಾಹಿತ್ಯವನ್ನ ಬರೆಯುವುದರಲ್ಲಿ ಇವರು ಬಹಳ ಖ್ಯಾತಿಯನ್ನ, ಪ್ರಸಿದ್ಧಿಯನ್ನು ಪಡೆದಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರಿಗೆ ನಾವು ಬಾಲ ಸಾಹಿತ್ಯಕಾರ ಅಂತ ಕರಿತೀವಿ ಮಕ್ಕಳೇ। देखिए, आपने बच्चों के लिए अत्यंत रोचक, मनोरंजक व ज्ञानवर्धक एकांकी ನೋಡಿ, ಮಕ್ಕಳಿಗೋಸ್ಕರನೇ ಅತ್ಯಂತ ಆಕರ್ಷಣವಾಗಿ ಮತ್ತೆ ಮನೋರಂಜಕವಾಗಿ, मनोरंजक जो मतलब जो ಎಂಟರ್ಟೈನ್ಮೆಂಟ್ ಆಗಬೇಕು ಮಕ್ಕಳಿಗೆ, जो उसी तरह ज्ञानवर्धक, ಅದರಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ಏನೋ ಸ್ವಲ್ಪ ಜ್ಞಾನವನ್ನ ಪಡ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥ ವಿಚಾರಗಳನ್ನ, ಕವಿತೆಗಳನ್ನ, ಕವನಗಳನ್ನ ಇವರು ಕೆಲವು ನಾಟಕಗಳ ಮೂಲಕ ಇವರು ಬರೀತಾರೆ। उसी तरह ಕವಿತಾಯೆ, ಕವಿತೆಗಳು, और ಕಹಾನಿಯ, ಸ್ಟೋರೀಸ್, ಕತೆಗಳು, ತಥಾ ಜೀವನಿಯ, ಜೀವನಿ ಅಂದ್ರೆ ಇನ್ನೊಬ್ಬರ ಜೀವನ ಚರಿತ್ರೆಯನ್ನ ಬರೀತಕ್ಕಂಥದ್ದು ಇವರು ಬರೆದಿದ್ದಾರೆ। आपकी कुछ प्रसिद्ध पुस्तकें, ಇವರು ಬರೆತಕ್ಕಂಥ ಪ್ರಮುಖ ಪುಸ್ತಕಗಳು ಈ ರೀತಿ ಇವೆ। देखिए, पुस्तक और पुस्तकें, एकवचन और बहुवचन। पुस्तक एकवचन, पुस्तकें बहुवचन। जो अनेक प्रसिद्ध पुस्तकें लिखी है, ये पुस्तकों का नाम देखिए: पुलुहरी, झरना, मेरे देश के महान बालक, मेरे देश के मंदिर, मेरे देश की महान नारियां, मेरे देश के ऋषि मुनि, मेरे देश के संत महात्मा, देश की आन पर, पूजा के फूल, आपकी रचनाओं के मूल तत्व, राष्ट्रभक्ति, भारतीय धर्म और संस्कृति। जो ये पूरा हरिशंकर कश्यप जी लिखने वाला प्रसिद्ध पुस्तक है। समझिए बच्चों, इतना जो कवि परिचय हरिशंकर कश्यप जी का जो संक्षिप्त जो विवरण। तो आगे हम बढ़ेंगे। इसके बाद इस कविता में आने वाले कुछ नए शब्दार्थों के बारे में। ठीक है, पहले अभिनव। अभिनव का जो मतलब, जो नूतन, नया, जो न्यू ಅಂದ್ರೆ ಹೊಸ, ಹೊಸತನ। उसी तरह फूल, फूल मीन्स पुष्प, समानार्थक शब्द हूವು। उसी तरह छवि, छवि का मतलब जो शोभा, तो शोभे। उसी तरह
अंतर, सॉरी अंदर, अंदर का मतलब जो भीतर, भीतर मीन्स ಒಳಗೆ. उसी तरह तन, तन ಅಂದ್ರೆ ಶರೀರ. उसी तरह निज, निज मीन्स स्वतः अथवा स्ವಂತ, नैज. उसी तरह जग, जग का मतलब संसार ಅಂದ್ರೆ जगत्तो. और उसी तरह झरना, झरना का मतलब जो गिरना, बीಳುವುದು. और सुरभित, सुरभित का मतलब जो सुगंधित. और जो इस बहुत सारे इसमें जो शब्दार्थ है, जो ये कविता में पढ़ते वक्त तो इसके बारे में हम जानकारी प्राप्त करेंगे. बच्चों समझ गया? देखिए अब जो अभिनव गीत का जो आशय देखेंगे. अभिनव गीत का आशय, कवि का जो आशय है, क्या कहना चाहते हैं कि देखिए इस कविता के द्वारा बच्चे जीने की कला सीख सकते हैं. देखिए इस कविता के द्वारा बच्चे जीने की कला सीखते हैं. ಅಂದ್ರೆ ಬದುಕುವ ಕಲೆಯನ್ನ ಕಲ್ತ್ಕೊಳ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳು. और कष्ट के सामने भी हंसते रहने और सबको सुख देते रहने की कला का परिचय दिलाना इस कविता का उद्देश्य है. देखिए बच्चों इस अभिनव गीत कविता का जो मूल उद्देश्य क्या है? कष्ट के सामने भी हम हंसते रहने से और सबके साथ हम मिलजुल कर रहने से का जो कला हम सीख सकते हैं, जो इस अभिनव गीत कविता के द्वारा. समझिए बच्चों कवि क्या कहना चाहते हैं. देखिए ನಾವು ಮಕ್ಕಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಾವು ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಬದುಕುವ ಕಲೆಯನ್ನ ಕಲಿಯೋದ್ರ ಜೊತೆಗೆ ಕಷ್ಟದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಬಂದಾಗ ಅಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಗುನಗ್ತಾ ಇರುವಂತಹ ಮತ್ತೆ ಎಲ್ಲರೊಂದಿಗೆ ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ನಾವು ಬದುಕುವಂತಹ ಒಂದು ಕಲೆಯನ್ನ ಈ ಒಂದು ಅಭಿನವ ಗೀತೆ ನಮ್ಗೆ ಹೇಳ್ಕೊಡುತ್ತೆ ಮಕ್ಕಳೇ. ಅರ್ಥವಾಯ್ತಾ ಮಕ್ಕಳ? देखिए आगे ये कविताओं को मैं पढ़ूंगा. देखिए अभिनव गीत जो इसका अर्थ ಹೊಸ ಹಾಡು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು, ಹೊಸ ಹಾಡು ಅಥವಾ ಹೊಸ ಗೀತೆ. फूल सदा हंसते रहते हैं, खिल खिल कर जरते रहते हैं. फूल सदा हंसते रहते हैं, खिल खिल कर जरते रहते हैं. रंग बिरंगी मोहक छवि से, अपने अंतर की सुगंध से, तन से मन से निज जीवन से सब जग को सुरभित करते हैं. फूल सदा हंसते रहते हैं. रहो सदा सबसे हिल मिलकर, कष्ट सहो जीवन में हंसकर. जियो सदा सबका सुख देकर, फूल यही हमसे कहते हैं. फूल सदा हंसते रहते हैं. समझिए बच्चों, मैं और एक बार मैं बताऊंगा, सुनिए. फूल सदा हंसते रहते हैं, खिल खिल कर जरते रहते हैं. रंग बिरंगी मोहक छवि से, अपने अंतर की सुगंध से, तन से मन से निज जीवन से सब जग को सुरभित करते हैं. फूल सदा हंसते रहते हैं. रहो सदा सबसे हिल मिलकर, कष्ट सहो जीवन में हंसकर. जियो सदा सबको सुख देकर, फूल यही हमसे कहते हैं. फूल सदा हंसते रहते हैं, फूल सदा हंसते रहते हैं. समझिए बच्चों, एक कविता जो अभिनव गीत हरिशंकर कश्यप जी ने इस तरह कहते हैं कि देखिए जो इसका तात्पर्य, जो इसका अर्थ हम कान. फूल सदा हंसते रहते हैं, फूल सदा हंसते रहते हैं, खिल खिल कर जरते रहते हैं. ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಹರಿಶಂಕರ್ ಕಶ್ಯಪ್ ಜಿ ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಹೊರಟಿದ್ದಾರೆ, ಫೂಲ್ ಸದಾ ಹಂಸತೆ रहते हैं. ಹೂವು ಯಾವಾಗಲೂ ನಗುತ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ನೋಡಿರಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೂವಿನ ಗಿಡದಲ್ಲಿ ಕೂಡ ನೀವು ಹೂವು ಅರಳುವುದನ್ನ ಅಥವಾ ಹೂ ಬಿಡುವುದನ್ನ ನೀವೆಲ್ಲ ನೋಡಿರ್ತೀರಿ.
ಅದು ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ನಗು ಮುಖದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಮಗೆ ಕಾಣುತ್ತೆ, ಅಷ್ಟು ಅದು ಕಂಗೊಳಿಸ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಫೂಲ್ ಸದಾ ಹಂಸ್ತೆ ಇರತ್ತೆ. ಆದ್ರೂ ಕೂಡ ಆ ಹೂವಲ್ಲಿ ಹಲವಾರು ಸಮಸ್ಯೆಗಳಿರುತ್ತೆ, ಮುಳ್ಳುಗಳಿರುತ್ತೆ, ಹೌದಲ್ಲ, ಕಸ ಕಡ್ಡಿಗಳೆಲ್ಲ ತುಂಬಿಕೊಂಡಿರುತ್ತೆ. ಆದ್ರೂ ಕೂಡ ಅದರಲ್ಲಿ ಅದು ತನ್ನಷ್ಟಕ್ಕೆ ತಾನೇ ಕೂಡ ಮೇಲೆ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಅದು ಅರಳಿಬಿಟ್ಟು ನುಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಕಿಲ್ ಕಿಲ್ಕರ್ ಝರ್ತೆ ರಾತೆ ಹೈ, ಮತ್ತೆ ಅದು ಕಿಲ್ ಕಿಲ್ಕರ್ ಹರಳುತ್ತಾ ಹರಳುತ್ತಾ ಹರಳಿ ಹರಳಿ ಕೊನೆ ಒಂದ್ಸರಿ ಬಿದ್ದೋಗುತ್ತೆ. अर्थात मकले इसी तरह जो कवि क्या कहना चाहता है कि हमको हम भी उसी तरह फूल की तरह हम भी हंसते रहना चाहिए. फूल की तरह हम भी जिंदगी में हंसते ही रहना चाहिए. ನಾವು ಕೂಡ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ನಗುನಗ್ತಾ ಇರಬೇಕು. ಎಂತ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಬಂದರೂ ಕೂಡ, ಆಪತ್ತುಗಳು ಬಂದರೂ ಕೂಡ ಅವುಗಳನ್ನ ಎದುರಿಸಿ ನಾವು ನಮ್ಮ ಜೀವನದ ಹಂತ ಕೊನೆಯವರೆಗೂ ಕೂಡ ನಾವು ನಗ್ನಗ್ತಾ ನಗ್ನಗ್ತಾ ಕೊನೆಗೆ ಒಂದ್ಸರಿ ಜೀವನದಿಂದ ಮುಕ್ತಿಯನ್ನ ಪಡೆಯೋಣ, ನಾವು ಹೂವಿನ ತರ ಬದುಕೋಣ ಎಂಬತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕಲೆಯನ್ನ ಈ ಹೂವಿನ ಮುಖಾಂತರ ಹರಿಶಂಕರ್ ಕಶ್ಯಪ್ ಜಿ ಅವರು ನಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಹೇಳಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮಕ್ಕಳೇ ಸಮझिए बच्चों, आगे देखिए, रंग बिरंगी मोहक छवि से अपने अंतर की सुगंध से तन से मन से निज जीवन से सब जगह को सुरभित करते हैं. फूल सदा हंसते रहते हैं. रंग बिरंगी मोहक छवि से, देखिए बच्चों, तरह तरह की जो फूल रहती है, अनेक रंग की जो फूल रहता है, ಹೌದಾ ಮಕ್ಕಳೇ, ಹಲವಾರು ವಿಧದ ಬಣ್ಣಗಳ ಹೂಗಳಿರುತ್ತೆ, ಒಂದು ಬಣ್ಣದ ಹೂಗಳಿರೋದಿಲ್ಲ, ಹೌದಲ್ಲ. ಹಸಿರು, ಬಿಳಿ, ಕೆಂಪು, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕಲರಿನ ಒಂದು ಹೂಗಳು ಇವತ್ತು ಈ ಪ್ರಕೃತಿಯಲ್ಲಿ ಈ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಬೆಳೆದನ್ನು ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ ಮಕ್ಕಳೇ. ಉಸಿ ತರಹ ಅಪನೆ ಅಂತರ ಕಿ ಸುಗಂಧ ಸೆ ತನ್ ಸೆ ಮನ್ ಸೆ ನಿಜ ಜೀವನ್ ಸೆ, ಆದ್ರೂ ಕೂಡ ಬಣ್ಣ ಬೇರೆ ಬೇರೆ ಆದ್ರೂ ಕೂಡ ಜೋಸ್ಮೆ ಅಂತರ, ಅಂತರ ಮೀನ್ಸ್ ಜೋ ಅಂದರ್, ಅದರ ಒಳಗಡೆ ಬೀರುವಂತ ಸುಗಂಧವು, ಸುವಾಸನೆ, ಪರಿಮಳವು ತನ್ಸೆ ಮನಸ್ಸೆ ನಿಜ ಜೀವಸೆ, ತನ್ನ ಶರೀರದಿಂದ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಅದು ತನ್ನ ನೈಜ ಗುಣವನ್ನ ಅದು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಕೂಡ ಇಡೀ ಜಗತ್ತಿಗೆ ಅದು ತನ್ನ ಪರಿಮಳವನ್ನ ಸೂಸುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಫೂಲ್ ಸದಾ ಅನಿಸ್ತೇ ಇರತ್ತೆ ಹೈ, ಹೂವು ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ನಗ್ನಗ್ತಾ ಅರಳುತ್ತೆ ಇರುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಈ ಮೊದಲನೇ ಪ್ಯಾರದಲ್ಲಿ ಈ ರೀತಿ ಹೇಳಿದ್ದಾನೆ. ಅಂದ್ರೆ ನಾವು ಕೂಡ ಜೀವನದಲ್ಲಿ ಈ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಮನುಷ್ಯರು ಕೂಡ ವಿಧ ವಿಧವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಗುಣವುಳ್ಳ ಮನುಷ್ಯರು ಈ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಜೀವಿಸಿರ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಹೌದಲ್ಲ. ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಒಂದೇ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬುದ್ಧಿಯುಳ್ಳ, ಬಣ್ಣವುಳ್ಳ ಮನುಷ್ಯರು ಕೂಡ ಈ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿರೋದಿಲ್ಲ. ಅವರು ಕೂಡ ಬಗೆ ಬಗೆಯ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಗುಣಗಳಿರ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಈ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಬದುಕ್ತಿರ್ತಾರೆ. ಆದ್ರೂ ಕೂಡ ಅವ್ರ ಬಣ್ಣ ಯಾವುದೇ ಆಗಿರ್ಬೋದು ಬಚ್ಚೋ, ಹೂವಿನ ತರ ಅವರ ಒಳಗಡೆ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ ಒಳ್ಳೆಯತನ, ಪರಿಮಳ ಬೀಸುತ್ತಕ್ಕಂತಹ ಹೂವಿನ ವಾಸನೆಯಾಗಿದೆಯೋ, ಉಸಿ ತರಹ ಮನುಷ್ಯನು ಕೂಡ ತನ್ನ ಅಂತರಾಳದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ಗುಣಗಳನ್ನ, ಒಳ್ಳೆಯ ವಿಚಾರಗಳನ್ನ ನಾವು ಇಡೀ ಈ ನೈಜ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ತನಸೆ, ಆತ್ಮದಿಂದ, ಶರೀರದಿಂದ, ಮನಸ್ಸಿನಿಂದ ನಮ್ಮ ನೈಜ ಜೀವನದಲ್ಲಿ ಈ ಇಡೀ ಜಗತ್ತಿಗೆ ಅವನ್ನೆಲ್ಲ ಕೂಡ ಒಳ್ಳೆಯದನ್ನ ನಾವು ದಾರೆ ಎರೆದಾಗ ಮಾತ್ರ ನಾವು ಕೂಡ ಈ ಹೂವಿನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬದುಕುವುದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಹರಿಶಂಕರ್ ಕಶ್ಯಪ್ ಜಿ ಅವರು ಈ ರೀತಿ ಹೂವಿನ ಒಂದು ಉದಾಹರಣೆ ಕೊಟ್ಬಿಟ್ಟು ನಾವು ಇದೇ ರೀತಿ ಬದುಕೋಣ ಅಂತ ಕೂಡ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. देखिए आगे, रहो सदा सबसे ही मिलकर, कष्ट सहो जीवन में हंसकर. देखिए, रहो सदा सबसे ही मिलकर, ಹೂಗಳು ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಸದಾ ಗುಂಪು ಗುಂಪಾಗಿ ಬೆಳೆದು ಕೊನೆಗೆ ಎಲ್ಲೋ ಒಂದ್ಸರಿ ಗಾಳಿಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಅದು ಅಲುಗಾಡಿ ಕೆಳಗೆ ಬಿದ್ದು ಹೋಗ್ತವೆ ಮಕ್ಕಳೇ, ಹೌದಲ್ವಾ. ರಹೋ ಸದಾ ಸಬ್ಸೆ ಹಿಲ್ ಮಿಲ್ಕರ್, ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ನಾವು ಜೊತೆಯಾಗಿರೋಣ, ಕೊನೆಗೆ ಯಾವ್ದಾದ್ರು ಒಂದು ಗಾಳಿಯ ಬಂದಾಗ ಅದು ಹತ್ತಿತ್ತ ಅದು
ಅಗಲಾಡುತ್ತಾ ಕೊನೆಗೇನಾಗುತ್ತೆ ಕಷ್ಟ ಸವ ಜೀವನ ಅನ್ಸ್ಕರ್. ಹಾಗೆ ನಾವು ಕೂಡ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಾವು ಕೂಡ ಜೊತೆಯಾಗಿ ಒಗ್ಗಟ್ಟಿನಿಂದ ಬದುಕೋಣ. ಅಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅನೇಕ ನಮ್ಗೆ ಎಡರು ತೊಡರುಗಳ ಒಂದು ಕಷ್ಟಗಳ ಒಂದು ಗಾಳಿಯು ನಮ್ಮನ್ನ ಸೋಂಕಿದಾಗ ನಾವು ಅವುಗಳಿಗೆ ಎದರದೆ ಜೀವನ್ನೇ ಹಂಸ್ಕರ್ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಗು ನಗುತ್ತಾ ನಾವು ಜಿಯೋ ಸದಾ ಸಬ್ಕ ಸುಖ ದೇಕರ್ ನಾವು ಬದುಕೋಣ. ಜಿಯೋ ಸದಾ जीनो सबके साथ हमेशा और दूसरों को कष्ट ना देकर आपको जियो और जीने दो. ತಾವು ಬದುಕಲು ಬಿಡು. ಎಲ್ಲರಿಗೆ ಸುಖವನ್ನು ಕೊಡುತ್ತಾ ಎಲ್ಲರೊಂದಿಗೆ ಬದುಕನ್ನ ಕೊಡುತ್ತಾ ಎಲ್ಲರಿಗೆ ಖುಷಿಯನ್ನು ಕೊಡ್ತಕ್ಕಂತ ಫೂಲ್ ಯಹಿ ಹಮ್ಸೆ ಕಾತೆ ಹೈ. ಹೂವು ನಮ್ಗೆ ಇದೇ ಒಂದು ಜೀವನದ ಪಾಠವನ್ನ ನಮ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ಕೊಡೋದು ಮಕ್ಕಳೇ. ಹಾಗಾಗಿ ಫೂಲ್ यही हमसे कहते हैं फूल सदा हंसते रहते हैं. यहाँ पर जो कवि क्या कहना चाहता है कि मनुष्य भी हमेशा उमंग भरे और मुस्कान से भरे फूलों की तरह हम रहने के जो संदेश दिया है. ಅಂದ್ರೆ ನಾವು ಕೂಡ ಬಹಳ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಉರುಪಿನಿಂದ ನಾವು ಬದುಕೋಣ, ನವನಂತ ಬದುಕೋಣ, ಹೂವಿನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಈ ರೀತಿ ಬದುಕೋಣ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಕವಿಯು ಈ ರೀತಿ ಅಭಿನವ ಗೀತೆಯಲ್ಲಿ ಹೊಸ ರೂಪದಲ್ಲಿ ಅವರು ನಮ್ಗೆ ಈ ಒಂದು ಗೀತೆಯನ್ನ ಇಲ್ಲಿ ಬರೆದಿದ್ದಾರೆ ಮಕ್ಕಳೇ. समझे बच्चों, ये कविता आपको मालूम हुआ ना क्या? देखिए और एक बार पढ़ूंगा. फूल सदा हंसते ही रहते हैं. ಹೂವುಗಳು ಯಾವಾಗ ಕೂಡ ನನ್ನತ್ತಾ ಇರ್ತವೆ. ಕಿಲ್ಕರ್ ಜರ್ತೆ ರಾತೆ ಏನೋ ಹರಳುತ್ತಾ ಅದು ಕೊನೆಗೊಂದ್ಸರಿ ಬಿದ್ದೋಗುತ್ತೆ. ಹೌದಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ? ಉಸಿ ತರಹ ರಂಗ್ ಬಿರಂಗು ಮೋಹಕ ಚವಿಸೆ ಬಣ್ಣ ಬಣ್ಣದ ವಿಧ ವಿಧವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮೋಹಕ ಸುಗಂಧವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಆ ಶೋಭೆಯನ್ನು ತರುವಂತಹ ಗುಣಗಳನ್ನು ಒಳಗೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸುಗಂಧಸೆ ತನುಸೆ ಮನಸ್ಸೆ ನಿಜ ಜೀವನಸೆ ತನ್ನ ಅಂತರಾಳದಿಂದ ಶರೀರದಿಂದ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ತನ್ನ ನೈಜ ಜೀವನದಿಂದ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಒಂದು ಪರಿಮಳವನ್ನ ಸೂಚಿಸಿ ಅದು ಬದುಕುತ್ತೆ. ಫೂಲ್ ಸದಾ ಹಸ್ತೆ ಇರತ್ತೆ. ಹೂ ಕೂಡ ಯಾವಾಗ ಕೂಡ ನಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಕಾರಣ ನಾವು ಕೂಡ ಹೂವಿನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬದುಕೋಣ. ಏನೇ ಸಮಸ್ಯೆ ಬಂದ್ರೆ ಕಷ್ಟಗಳು ಬಂದ್ರೆ ಅವುಗಳನ್ನು ಹಿಮ್ಮೆಟ್ಟಿಸಿ ಬೇರೆಯವರಿಗೆ ಕಷ್ಟವನ್ನ ನೀಡದೆ ಸುಖವನ್ನ ಕೊಡುತ್ತಾ ಅವರಿಗೆ ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸವನ್ನು ತೋರಿಸುತ್ತಾ ನಾವು ಬದುಕನ್ನ ಕಟ್ಕೊಳ್ಳೋಣ ಮಕ್ಕಳೇ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಈ ಹೂವಿನ ಉದಾಹರಣೆ ಮೂಲಕ ನಮ್ಮೇಲೆ ಏನಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ರಘೋ ಸದಾ ಸಬ್ಸೆ ಹಿಲ್ಮಿಲ್ಕರ್ ನಾವು ಹೂವಿನ ರೀತಿಯಾಗಿ ಗುಂಪಾಗಿ ನಾವು ಬದುಕೋಣ. ಗುಂಪಾಗಿ ಬದುಕೋಣ. ಕಷ್ಟ ಸವ ಜೀವನ್ಮೇ ಅನ್ಸ್ಕರ್ ನಾವು ನಗುತ್ತಾ ನಾವು ಕಷ್ಟಗಳನ್ನ ನಾವು ಸ್ವೀಕರಿಸೋಣ. ಕಷ್ಟಗಳು ಬಂದಾಗ ಎದೆಗುಂದದೆ ಅವುಗಳನ್ನ ಹಿಮ್ಮೆಟ್ಟಿಸೋಣ. ಜಿಯೋ ಸದಾ ಸಬ್ಕೋ ಸುಖ ದೇಕರ್ ಏನು ಬದುಕೋ ಎಲ್ಲರಿಗೋಸ್ಕರ ಸುಖವನ್ನ ಕೊಡುತ್ತಾ ತಾನು ಬದುಕೋ, ಇತರರಿಗೋಸ್ಕರ ಬದುಕೋ, ತಾನು ಬದುಕೋ. ಫೂಲ್ ಯಹಿ ಹಮ್ಸೆ ಕಾತೆ ಹೈ. ಹೂವು ನಮ್ಗಿದೆ ಹೇಳಿಕೊಡುತ್ತೆ. ಹೂವಿನ ಒಂದು ನೀತಿ ಇದೇ ನಮ್ಗೆ ಒಂದು ಬದುಕು ಆಗ್ಬೇಕು. ಯಾಕೆ ಹೂವು ತನ್ನ ಗಿಡದಲ್ಲಿ ಯಾವಾಗ ಕೂಡ ನಗುತ್ತಾ ಪರಸ್ಪರ ಬೇರೆಯವರಿಗೆ ಅದು ಏನೋ ಆಸ್ತಿ ಆಗುತ್ತೋ, ಬೇರೆಯವರಿಗೆ ಅದು ಉಪಕಾರ ಆಗುತ್ತೋ. ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಕೂಡ ಮನುಷ್ಯರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಉಪಕಾರದ ಒಂದು ಗುಣವನ್ನು ನಾವು ಬೆಳೆಸಬೇಕು. ಹಾಗಾಗಿ ಫೂಲ್ ಯಹಿ ಹಮ್ಸೆ ಕಾತೆ ಹೈ. फूल सदा हंसते रहते. हूವು ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಇದು ನಗ್ನಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ. इस तरह जो कवि जी ने बच्चों को जो जीने की कला सीख सकते हैं बच्चों इस कविता के द्वारा. देखिए इस कविता में नमूना के अनुसार इसके पहले जो एक वाक्य में जो उत्तर लिखे है देखिए. फूल सदा कैसे रहते हैं. फूल सदा कैसे रहते हैं. फूल सदा कैसे रहते हैं हंसते रहते हैं है ना. उसी तरह फूल किस तरह जरते रहते हैं. फूल किस तरह जरते रहते हैं. खिल कर जो जरते रहते हैं है ना.
फूल की छवि कैसी होती है? फूल की छवि कैसी होती है? फूल की छवि रंग बिरंगी मोहक छवि से जो फूल छवि होती है। इस तरह देखिए। और दूसरा 2 या 3 वाक्यों में उत्तर में देखिए, फूल सब जगह को किस रीति से सुरभित करते हैं? देखिए, फूल सब जगह को किस रीति से सुरभित करते हैं। और दूसरा, फूल सदा हमसे क्या कहते हैं? फूल सदा हमसे जो कष्ट आने पर भी हम सुख से जीने को जो कला सीख सकते हैं। और उसी तरह देखिए, जीवन में कष्ट कैसे रहना चाहिए? जीवन में कष्ट कैसे सहना चाहिए? एक प्रश्न। और तीसरा देखिए, नमूना के अनुसार कविता की पंक्तियों का गद्य रूप में रूपांतरित कीजिए। देखिए, इसमें जो नमूना दिया गया है, रहो सदा सबसे हिल मिलकर, सदा सबसे हिल मिलकर रहो, एक नमूना है। देखिए आगे, कष्ट सहो जीवन में हंस कर। देखिए, ये तो गद्य रूप में लिखे तो देखिए, जीवन में कष्ट सहो हंस कर, जीवन में कष्ट सहो हंस कर। देखिए, जीवन में कष्ट सहो हंस कर, इस तरह गद्य रूप में हंस कर। और तीसरा, जियो सदा सबको सुख देकर, जियो सदा सबको सुख देकर, जियो सदा सबको सुख देकर। जो इसको अब को सुख देकर, सुख देकर, सबको सुख देकर सदा जियो, सदा जियो। उसी तरह पद्य भाग पूर्ण कीजिए ना। फूल सदा डैश 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 हंसते हैं, ये तो आप याद कर लीजिए। ये कविता भाग को, फूल सदा हंसते रहते हैं, यहाँ से सुरभित कर। नीचे लिखी पंक्तियों का भाव अपने शब्दों में लिखिए। तो इसका भावार्थ आपको लिखना चाहिए। देखिए आगे, कविता के आधार पर निम्नलिखित तालिका भरिए। कविता के आधार पर निम्नलिखित तालिका भरिए। देखिए, इसमें कीजिए मत कीजिए है, कीजिए और मत कीजिए, कीजिए कीजिए मत कीजिए। देखिए, नमूना है, सदा हंसते रहो, ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ನಗುತ್ತಾ ಇರಿ, ಇದು ಮಾಡೋದು. ಮತ್ ಕೀಜಿए ಅಂದ್ರೆ ಯಾವ ಮಾಡಬಾರದು ಅಂತ. सबको सुख देकर जियो, सबको सुख देकर जियो, सुख देकर जियो। और मत कीजिए, मत कीजिए। ಅಂದ್ರೆ ಯಾವ್ದು ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತ ಮಕ್ಕಳೇ, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಕೀಜಿ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಮತ್ ಕೀಜಿ ಅಂದ್ರೆ ಯಾವ್ದು ಮಾಡಬಾರ್ದು ಅನ್ನೋ ಅರ್ಥ ಬರುತ್ತೆ। सबको सुख देकर जियो और किसी को दुखी मत करे, किसी को दुखी
उसी तरह दूसरा कीजिए कॉलम में सबके साथ मिलकर रहो, सबके साथ मिलकर रहो। दूसरा सबके साथ मिलकर रहो, सबके साथ मिलकर रहो। सबके साथ मिलकर रहो। और मत कीजिए में किसी से बैर मत करे, किसी से बैर मत करे और मत कीजिए जगह में। और तीसरा कष्ट सहो जीवन में और मत कीजिए में कभी जीवन में निराश मत हो, कभी जीवन में निराश मत हो। उसी तरह और देखिए आगे उदाहरण के अनुसार ಶಬ್ದೋ ಮಿಲಾಯಿಯೇ ಉದಾಹರಣೆಯೊಂದಿಗೆ ಶಬ್ದವನ್ನ ಕೂಡಿಸುವುದು ಅಥವಾ जोड़िಸುವುದು। देखिए गुलाब एक उदाहरण दिया है, गुलाब 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 कांटा कांटा गुलाब कांटा। और उसी तरह दूसरा सूर्यमुखी 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 कौन सा है? सूर्यमुखी सूर्यमुखी सुल्पानम कहते हैं ना, अरे सूर्य कांति जो इसको तेल कहते हैं, तेल एಣ್ಣೆ तेल। उसी तरह चमेली चमेली सुगंध चमेली सुगंध चमेली ಅಂದ್ರೆ ಹೂವಿನ ಹೆಸರು ಅದು ಚಮೇಲಿ। उसी तरह कमल कमल कीचड़ कमल कीचड़ನಲ್ಲಿ ಅಂದ್ರೆ ಕೆಸರಿನಲ್ಲಿ ಹುಟ್ಟತಕ್ಕಂಥದ್ದು ಮಕ್ಕಳೇ कमल। इस तरह जो मिलाना और मिलती जुलती ध्वनि वाले शब्द देखिए देखिए तन हिल कहने कष्ट। उसी तरह है और आगे देखिए पढ़िए और सही वाक्यों के सामने एक चिन्ह लगाइए। फूल सदा उदास रहते हैं, फूल सदा उदास रहते हैं जो गलत। फूल सदा उदास रहता है गलत है ना, फूल सदा हंसते रहते हैं है ना। उसी तरह फूल सदा खुशी से रहता है, फूल सदा खुशी से रहता है, ये तो ठीक है। उसी तरह फूल सदा चिंता में रहता है, ये भी गलत है। फूल सदा चिंता में नहीं रहता, वो भी गलत है। उसी तरह हमेशा सबसे मिलकर रहो, ठीक है। हमेशा सबसे झगड़ा करके रहो, ये तो गलती है ना। ಯಾವಾಗ ಕೂಡ ಜಗಳ ಮಾಡ್ತಿರ್ಬೇಕಾ ಇಲ್ಲ, ತಪ್ಪು ಹೌದಲ್ವಾ? उसी तरह हमेशा सबसे भेदभाव करके रहो, वो भी गलत है। और तीसरा देखिए सबको सदा दुख देकर जियो, वो ठीक है। सबको सदा पैसा देकर जियो, वो भी गलत है। सबको सदा सुख देकर जियो, ठीक है। सही शब्दों से वाक्य पूरा कीजिए। देखिए आगे डैशेस में रिक्त स्थान भरिए। इसमें फूल सदा डैश रहते हैं, हाँ वेरी गुड, हंसते। उसी तरह रहो सदा सबसे डैश कर, हिल मिलकर। और उसी तरह सदा सबको डैश देकर, सुख देकर जीना। उसी तरह देखिए आगे सोच कर लिखिए। ऐसे हम फूलों के उपयोग कैसे करते हैं? किन्हीं 10 फूलों के नाम और रंग लिखिए। आपको कौन सा फूल पसंद है और क्यों?
कागज में तरह तरह के फूल बनाकर उसमें रंग भरिए, देखे हुए किसी फूल प्रदर्शन का संक्षेप में वर्णन कीजिए, है ना। ये सब आपको मालूम है। ಅಂದ್ರೆ ಹೂವಿನ ಉಪಾಯವನ್ನು ನೀವು ಯಾವ ರೀತಿ ಮಾಡ್ತೀರಿ ಅಂತ, ಹೌದಲ್ಲ? ಹಾಗಾಗಿ किन्नी 10 फूलों को नाम और रंग लिखिए। ಹೇಳಿದ್ರೆ ನೋಡಿ, ಯಾವುದಾದ್ರೂ 10 ಹೂಗಳ ಹೆಸರುಗಳನ್ನ ಮತ್ತು ಬಣ್ಣಗಳನ್ನ ಬರೆಯಿರಿ। आपको कौन सा फूल पसंद है और क्यों, ಯಾವ ಹೂವು ಇಷ್ಟ ಮತ್ತೆ ಹೇಗೆ ಅನ್ನೋದನ್ನ। कागज से तरह तरह के फूल बनाकर उसमें रंग भरिए। ಕಾಗದದಿಂದ ಯಾವ ಬಣ್ಣಗಳಿಂದ ಹೂಗಳನ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ ಅವುಗಳನ್ನ ಬಣ್ಣ ತುಂಬಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು, ಮತ್ತೆ ನೀವು ಯಾವ್ದಾದ್ರು ಒಂದು ವಸ್ತು ಪ್ರದರ್ಶನದಲ್ಲಿ ಹೂವುಗಳ ಪ್ರದರ್ಶನವನ್ನ ನೋಡಿದ್ರೆ ಅದನ್ನ ಸಂಕ್ಷಿಪ್ತವಾಗಿ ವರ್ಣನೆ ಮಾಡಿರ್ತಾ ಇದೆ। ಇಷ್ಟು ಈ ಅಭಿನವ ಗೀತ ಕವಿತೆಯ ಒಂದು ಸಾರಾಂಶ ಆಗಿದೆ बच्चे। ಹಾಗಾಗಿ तो आज हम होमवर्क के रूप में, गृहपाठ के रूप में एक प्रश्न मैं देता हूँ, कल लिखकर लाइए। देखिए, किन्हीं 10 फूलों के नाम और रंग लिखिए। किन्हीं 10 फूलों के नाम और रंग लिखिए। ಯಾವುದಾದರೂ 10 ಹೂವುಗಳ ಹೆಸರುಗಳನ್ನ ಅಥವಾ ಅದರ ಬಣ್ಣವನ್ನ ಬರೆದುಕೊಂಡು ಬನ್ನಿ। ಅವರೇ देखिए, फूल सब जगह को किस रीति से सुरभित करते हैं। फूल सब जगह को किस रीति से सुरभित करते हैं, है ना। ये दोनों प्रश्न कल लिख कर लाइए। अगर समझ में ना आए तो कल और एक बार इसके बारे में खाने का मैं तैयार हो। आज कविताओं को आज मैं समाप्त कर दूंगा। धन्यवाद।